शोकाकुल बंधू आणि भगिनो मातांनो, 28 तारखेला सकाळी 9:30 वाजता मी लातूरला होतो आणि ग्रामीणच्या प्रचारासाठी निघतच होतो. गाडीत बसता बसताच एक जण धावत आला. दादा गेले प्लेन ॲक्सिडेंट झाला. इमिजिएटली आम्ही त्या ठिकाणी परत येऊन बसलो, सगळी माहिती घेतली आणि अक्षरशः त्या ठिकाणी दादांच्या सगळ्या आठवणी आल्या. दादा एक जबरदस्त व्यक्तित्व, कणखर नेतृत्व, सर्व लोकांना घेऊन जाणारे. कधीही दादांनी जातीवाद केला नाही, सर्वांना घेऊन बरोबर त्या ठिकाणी जायचे. आणि असं असताना एक दादा गेले कसे, आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही 3 दिवस त्या ठिकाणी प्रोग्राम, तिथले सर्व प्रचाराचे दौरेच रद्द केले. इकडे आल्यानंतर समजलं की दादांचं असं म्हणजे जास्त माहिती, परंतु मग दादांच्या आठवणी खूप आहे. दादांच्या आठवणी आपण सगळे सांगत बसलो तिथे अनेकांना मान्यवरांना बोलायचं आहे. दादांना एकदा सकाळी फोन केला मी, तुम्ही मुंबईत आला असाल तर या तुम्ही, 7 वाजता मी आहे मंदिरात. म्हणजे सकाळी 7 वाजता? हो 7 वाजता. म्हटलं दादा आम्ही मंत्री असताना 5 वर्ष कधी 7 वाजता आलो नाही, पण 10च्या नंतरच आलो. नाही, मी माझं हे प्रिन्सिपल आहे, मी सकाळी 7 वाजताच त्या ठिकाणी येतो आहे आणि माझे कामं उरकून घेतो. आता परवासुद्धा ज्यावेळी एका वर्तमानपत्रात वाचलं मी की आदल्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल क्लिअर केल्या, कुठे पेंडन्सी नव्हती त्यांची, आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जे काम होतं वक्तशीरपणा त्या ठिकाणी, डिसिप्लिन, टाईमसुद्धा हे असताना त्या ठिकाणी अशा अनेक आठवणी असताना मी मुद्दाम आपल्याला सांगेल की आम्ही तर नेहमी म्हणजे भेट व्हायची कार्यक्रमात, पण मोठ्या साहेबांची त्या ठिकाणी आम्ही दिल्लीत नेहमीच भेट व्हायची, त्यावेळेस ही चर्चाही व्हायची. पण आज या ठिकाणी मला सांगायचं, मला त्यांनी 2-3 आठवणी अशा मुद्दाम सांगतो मी. ते वडीलधारील मंडळींना किती मानत होते. 17 सप्टेंबरचा आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि सगळे स्वातंत्र्य सैनिकांना ते भेटायचे. माझी आई ती बसली होती. एकाने सांगितलं की खैरे साहेबांची आई, त्यांनी लगेच पाया पडले. आम्ही सगळे बाहेर असे उभे होतो, ते बाहेरून सांगितलं खैरे साहेब तुमच्या आईच्या पाया पडलं बरं. मी आईचं दर्शन घेतलं. मला इतकं भावूक, तर म्हटलं दादासारखे व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस. पण एक सांगायचं तुम्हाला की दादांनी अनेकांना मदत केली. कोणी कार्यकर्ता त्याने इतका जपला की कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे कुठेही काही अडचण आली की अडचणीवर मदत करून त्यांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उभं करायचं. उद्योजक कार्यकर्ते असतील त्यांनासुद्धा, इतर कार्यकर्ते असतीलसुद्धा, छोटे मोठे त्या ठिकाणी ज्यांना बँकेचं कर्ज पाहिजे त्यांनासुद्धा, मग अशा पद्धतीने त्यांनी कधीही त्या ठिकाणी असं थांबलं नाही की मी सगळ्यांना मदत करतो. पण आज या ठिकाणी मी हे सांगेल की विकासाचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता. म्हणजे इतके वर्ष ते अर्थमंत्री असतानासुद्धा कधी त्यांनी मागे पाहिलं नाही, पण सगळ्यांना मदत करत गेले. आज मी या ठिकाणी सांगतो आपल्या मराठवाड्यासाठी त्यांनी खूप काही केलं, संभाजीनगर जिल्ह्यासाठी सुद्धा खूप काही केलं. परंतु आज आपल्याला ही पोकळी कशी भरून निघेल हे या ठिकाणी म्हणजे दादा आज आपल्यातून गेले, परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की दादा हे आहेच, दादा समोरच आहे. आणि दादांचे जे विचार होते, दादांचं जे शिकवण होते, ते शिकवण आपण घेऊनच पुढे चालायचं आहे. आणि हीच त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे. कारण उद्धव साहेबांच्या बरोबर त्यांनी ते उपमुख्यमंत्री काम केलं. उद्धव साहेबांना कधीही त्या ठिकाणी ते म्हणजे रिस्पेक्टच करायचे. म्हणजे नंतर उद्धव साहेबांना परत ते दुसऱ्या वेळेस ते मंत्री झाले, म्हणजे उपमुख्यमंत्री झाले, तरी उद्धव साहेबांच्या बाबतीत ते त्यांचं खूप बोलणं खूप चांगलं होतं. आज शिवसेना पक्षातर्फे, उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, त्याचप्रमाणे माझ्या खैरे परिवारातर्फे माझे व्यक्तिगत संबंध होते. त्यामुळे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.